सर्वांना नमस्कार. मी नारायण कराड. तर आज आपण बघणार आहोत की वैयक्तिक कर्ज कसं भरायचं किंवा वैयक्तिक कर्जामध्ये जे CMEGP नावाची जी योजना आहे तर त्या योजनेमध्ये फॉर्म कसा भरायचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला बँकेचं वैयक्तिक व्यवसायासाठी कर्ज भेटेल. तर चला आपण बघूया. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या मोबाईल असेल, तुमचा लॅपटॉप असेल, तिथं तुम्हाला एक CMEGP नाव टाकायचं आहे. आता जसं मी टाकतो बघा, CMEGP जसं मी टाकले, आता याला टिक केलं मी, तर तुम्हाला एकदम फ्रंटला असं दिसेल. मी आधीच ओपन केलं हे पाहिजे, हे CMEGP आहे. हे CMEGP झालं. या CMEGPमध्ये गेलात तुम्ही की तुमचं असं ओपन होईल, म्हणजे डायरेक्ट आपण त्या साईडवरती जाऊ. CMEGPच्या साईडला थोडा लोड येतो आहे. समजा तुमचं नेट कसं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे ते. आता बघा हे ओपन होतं आहे. या ठिकाणी तुम्हाला दुसरं काहीच करायचं नाही. तुम्हाला डायरेक्ट जायचं आहे कुठं, वैयक्तिक कर्ज. इथं हे बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर इंडिव्हिज्युअल, याला टिक करा तुम्ही. याला टिक केल्यानंतर डायरेक्ट त्याचा फॉर्म ओपन होतं. आता तुम्हाला ज्याचा फॉर्म भरायचा आहे त्या व्यक्तीचं तुम्हाला आधार कार्ड पाहिजे. आता आधार कार्ड समजा मी टाकला नंबर, आता मी सध्या अंदाजे टाकला आहे, तुम्ही तुमच्याबरोबर टाका. मी नाव टाकलं, जे लाभार्थी आहे ज्याचं आपण फॉर्म भरणार आहोत त्याचं नाव टाकला XYZ. कोणत्या एजन्सी पण आपल्याला DIC थ्रू भरायचं आहे. DIC थ्रू भरलं. कोणत्या जिल्ह्यातला भरायचा आहे आपल्याला, तर समजा आपला एक बीड जिल्ह्यातला भरायचा आहे. तो जो लाभार्थी आहे मेल आहे का फिमेल आहे, बाबा फिमेल आहे. मग आपण याच्यानंतर पुढे गेल्यानंतर दुसरं काय येतं आहे की बाबा त्याची कॅटेगरी कोणती आहे, कोणाची, ज्याचा फॉर्म भरला आपण त्याची कॅटेगरी. समजा ज्याची काय असेल, जनरल असेल, SC असेल. फक्त ही कॅटेगरी तुम्हाला निवडताना का निवडायची, तर याच्यावर त्या कॅटेगरीनुसार त्यांचं सबसिडी ठरणार आहे. आपण जनरल घेतलं, जे काय जनरल असेल तर. आता हँडिकॅप असेल तर हँडिकॅप, नसेल तर नॉट ॲप्लिकेबल करा. आधार कार्डवरून त्या लाभार्थ्याची तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे. 12/10/1990 टाकलं, ॲटोमॅटिक त्याचं वय येतं आहे. त्या लाभार्थ्याचं काय शिक्षण आहे बघा, 8वी पास आहे, 9वी पास आहे, 10वी पास आहे, याचा तुम्हाला काहीतरी पुरावा द्यावा लागेल. मार्कशीट असेल, त्याचा निर्गम उतारा असेल, काही पण तुम्हाला. समजा 8वी पास धरला आपण, 8वी पास धरला, त्याचा पत्ता टाकायचा तुम्हाला. मी आता पत्ता टाकतो, समजा अंबाजोगाई टाकला. पुढे समजा जिल्हा बीड केलं. पुढे तालुका अंबाजोगाई समजा केलं. विलेज नाव टाकलं, समजा मी टाकलं पाटोदा टाकलं. ठीक. त्याचा पिनकोड टाकायचा तुम्हाला. कुणाचा, तर त्या जे लाभार्थ्याचा फॉर्म भरला त्याच्या आधार कार्डच्या पाठीमागं पिनकोड असेल तर ते तुम्हाला टाकायचं आहे. 431515 टाकला. त्याचा मोबाईल नंबर टाका. आता त्याचा मोबाईल नंबर टाकताना तुम्हाला जे नंबर असेल त्याप्रमाणे टाका. आता मी अंदाजे एक नंबर टाकतो आहे, टाकला. अल्टरनेटिव्ह नंबर तुम्हाला टाकायचं तर टाकून द्या. मी आता अंदाजे काहीतरी टाकून द्यायला ते टाकून दिला. मेल आय डी तुम्हाला महत्त्वाचा आहे. तर मेल आय डी तुम्हाला जे असेल तुमच्याकडे मेल आय डी तो टाका. तो मेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला पुढे जाऊ देईल ते. पॅन असेल किंवा नसेल तरी चालतं लाभार्थ्याचं. तर शक्यतो बँकेत जेव्हा जातं आहे प्रकरण त्यावेळेस पॅन नंबर मागतात, त्याच्यामुळे लाभार्थ्याचं पॅन असणं महत्त्वाचं आहे. आता रुरलमधला तुमचा आहे प्रस्ताव का शहरीमधला आहे, तर रुरलमधला आहे आपला. रुरलमधला आहे. चला, किती रुपयाचा तुमचा प्रोजेक्ट युनिट ॲड्रेस जिथं आपण राहता तिथलाच आहे का, आता असेल ठीक आहे, तोच ॲड्रेस आहे आपला, टाकून दिला. तुमचा जो व्यवसाय ज्यासाठी तुम्ही कर्ज मागणार आहात त्या व्यवसाय कसला आहे, सर्व्हिसमधला आहे का मॅन्युफॅक्चरिंगमधला आहे. आता सर्व्हिसमधला म्हणजे कसं, ब्युटी पार्लर असेल, सर्व्हिसिंग सेंटर असेल. आणि मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे तुम्ही बनवता, जसं मुरमुऱ्यापासून दुसरं काहीतरी बनवलं, पाणीपुरीचं असेल, जे किंवा तुमचं लोणचं असतील, अशा प्रकारे ते मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बोलतात. मग तुमचा व्यवसाय काय आहे नेमका, म्हणजे कोणता आहे, हे याच्यातून तुम्हाला निवडायचं आहे. आता जर खाण्याच्या बाबतीत असेल तर फूड प्रोसेसिंगमध्ये येईल, ॲग्रोचं असेल तर ॲग्रोमध्ये येईल, शेती रिलेटेड असेल तर आपण फूड प्रोसेसिंगमध्ये घेतलं. प्रोडक्टचं डिस्क्रिप्शन समजा काय म्हणते बाबा, लोणचं बनवतो, टाकलं आपण लोणचं. तुमचं काही प्रशिक्षण झालं आहे किंवा RCTचं वगैरे कुठं व्यवसायाच्या बाबतीमध्ये, तेव्हा नाही झालं तर नाहीच आपण टाकून दिलं. पुढे काय घेणार आहात, आणखी थोडंच येतात, जास्त तुम्हाला वाटत असेल. आता उदाहरणार्थ तुमचा एकूण प्रोजेक्ट समजा 1 लाख रुपयाचा आहे. 1 लाख रुपयाचा, मग तुम्ही 1 लाख रुपये टाका. माझा प्रोजेक्ट 1 लाखाचा आहे आणि वर्किंग कॅपिटल तुमचं किती बाबा, 10,000 आहे. म्हणजे टोटल तुमची प्रोजेक्टची कॉस्ट किती झाली, 1 लाख रुपये. म्हणजे तुमचा व्यवसाय 1,10,000चा होतो इकडे.
मग किती त्याच्यात कर्मचारी काम करणार आहे, तेव्हा 2 कर्मचारी काम करणार त्या व्यवसायामध्ये लोनच्यामध्ये. हां, चला आता तुम्हाला कोणत्या बँकेला प्रकरण द्यायचं आहे कर्जासाठी. तुमची जी दत्तक बँक आहे, तुमचं जिथं अकाउंट आहे आधी तिथला रेफरन्स द्या. इथं तुम्हाला काय देईल, या इथं दिसेल तुम्हाला लगेच त्या बँकेची लिस्ट दिसेल, बँक ऑफ महाराष्ट्र जी काय तुमची बँक असेल ते. इथं IFSC सर्च केल्यानंतर तुम्हाला लगेच येते तुमचं कोणते बँक आहे कोणती, तर टिक करा. आता मी जे अंबाजोगाई म्हणून मी अंबाजोगाई सिलेक्ट केलं. नंतर त्याच वेळेस काय आणखी ऑप्शन दिले तुम्हाला की तुम्हाला आणखी ह्या बँकेनं रिजेक्टचं प्रकरण केलं तर दुसऱ्या बँक कोणती निवडायची बाबा, तर दुसरी बँक निवडा तुम्ही. दुसरी निवडली मी, इथं सर्च करा अजून कोणती बाबा अंबाजोगाईतली मी दुसरी बँक पकडली किंवा या ठिकाणी मला देऊ शकते गडे. इथं टिक आहे किंवा ही सगळी माहिती बरोबर आहे, सबसिडीच्या वगैरे सगळं मग माहिती आहे. आता याच्यासोबत हा एवढा आपला फॉर्म भरायचा होता, याच्यासोबत तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं होतं. तर डॉक्युमेंट काय आहे बघा, सिम्पल एक अंडरटेकिंग फॉर्म आहे, हे डाउनलोड करून याच्यावर तुमचं नाव टाकायचं आणि सही करायची आहे. इथं प्रोजेक्ट रिपोर्टचं आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला मध्ये अपलोड करायचा आहे. सोबत काय काय लागणार आणखी दुसरं, लाभार्थ्याचा पास फोटो, लाभार्थ्याचा आधारचा फोटो, लाभार्थ्याचं मार्कशीट, लाभार्थ्याचं रहिवासी नाही तर त्याचं बर्थ सर्टिफिकेट, अंडरटेकिंग फॉर्म जो आपण इथं काढलेला आहे ना तोच अंडरटेकिंग फॉर्म सही करून इथं अपलोड करायचा आहे. आणि शेवटचा आहे प्रोजेक्ट रिपोर्ट. प्रोजेक्ट रिपोर्ट हा प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे तुम्हाला लाभार्थ्याचा फोटो, लाभार्थ्याचं आधार कार्ड, लाभार्थ्याचं मार्कशीट म्हणजे शिक्षणाचं काय असेल पुरावा, रहिवासी जे अंडरटेकिंग स्वतः पण देऊ शकता, सरपंचाचं ग्रामसेवकाचं पण घेऊ शकतात. त्याच्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट आणि हे सगळं केल्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह नावाचं ऑप्शन येतं. इथं सेव्ह नावाचं ऑप्शन करा. तुमचा जो नंबर दिला आहे त्या नंबरवरती तुम्हाला एक फॉर्म लॉग इन ID आणि पासवर्ड येईल आणि प्रकरण हे DSAला म्हणजे जिल्हा उद्योग केंद्राला जाईल. धन्यवाद. जर काही अडचण असेल तर तुम्ही आपापल्या तालुक्याला संपर्क करू शकता.